Hello everyone, good morning to all. Is I'm audible? Yes, sir. Okay, wait, fine. सो काल आपण अँटी मार्कोनिकॉफ्स ॲडिशन पर्यंत पोहोचलो होतो. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल सगळ्यांना आठवते का? जे कालचे स्टुडंट होते. डू यू रिमेंबर दिस? हाऊ वी कॅन डू अँटी मार्कोनिकॉफ्स ॲडिशन? बघा, मार्कोनिकॉफ्स अँटी मार्कोनिकॉफ्स असे दोन टाईपचे रूल्स आपण काल बघितले होते. ज्याच्यामध्ये मार्कोनिकॉफ्समध्ये आपण काय करायचो? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन हा अशा कार्बनकडे घेऊन जायचो ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन कमी असायचे. आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हटलं तर ऑब्व्हियसली पेरॉक्साईड असणं गरजेचं आहे आणि HBr असणं गरजेचं आहे. तर पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये आपण निगेटिव्ह पार्टला अशा कार्बनकडे घेऊन जायचो ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन जास्त असतील. ओके, सो त्याला आपण अँटी मार्कोनिकॉफ रूल बोलतो. अँटी मार्कोनिकॉफ रूलला वेगवेगळे नावं दिलेत. खरेश मायो इफेक्ट किंवा कधी कधी फक्त खरॅश इफेक्ट सुद्धा बोललं जातं. काही वेळेस त्याला आपण पेरॉक्साईड इफेक्ट बोलतो. मोस्ट ऑफ द टाइम त्याला पेरॉक्साईड इफेक्टच बोलतात. पेरॉक्साईड इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल. कोणी त्याला असं ॲबनॉर्मल पेरॉक्साईड इफेक्ट असं कोणी काही शक्यतो बोलत नाही, पण एक्स्ट्रा नावं फक्त माहिती असू द्या. दॅट्स इट. सो मग कालचं जे आपलं लेक्चर होतं ज्याच्यामध्ये आपण अँटी मार्कोनिकॉफ पर्यंत डिस्कशन केलेलं होतं. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं का कालचे स्टुडंट्स? येस, सर. ओके, अदर स्टुडंट फटाफट रिप्लाय करा. अँटी मार्कोनिकॉफ रूल तुम्हाला आठवतोय का? येस सर. ओके, सो आता अँटी मार्कोनिकॉफ रूल पर्यंत आपला झाला होता. त्याच्या पुढे आपल्याला एक केमिकल रिएक्शन सॉल्व्ह करायची, ते आपण डिस्कशन करूया. सो लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट. हे झालंय आपलं, इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. याच्या पुढे आपल्याला ही रिएक्शन चालू करायची. नाव दिस इज प्रिपरेशन ऑफ जेमिनल डायहॅलाइड. आता आपण हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये की जेमिनल डायहॅलाइड तयार होतं आहे ते कसं तयार होतंय याचा तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता नाही. आपोआप जेमिनल डायहॅलाइड तयार होईल जर तुम्हाला रूल माहिती असेल. जर तुम्हाला रूल माहिती असेल तर काही विचार केल्यानंतर तुम्हाला आपोआप डायरेक्टली प्रॉडक्ट काय मिळणार आहे माहिती का? जेमिनल डायहॅलाइडच मिळणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल माय क्वेश्चन, व्हॉट इज जेमिनल डायहॅलाइड? आपण जेमिनल डायहॅलाइड कुठल्या कंपाऊंडला बोलतो? दोन हॅलोजन ॲटम्स एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतात. Correct, absolutely correct. When two halogen atoms are present on the same carbon atom, then it is said to be geminal dihalide. Okay, so how we can obtain, how we can prepare this geminal dihalide with the help of hydrocarbon. तर आपल्याला डायहॅलाइड बनवायचं आहे याचा अर्थ तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे की हायड्रोकार्बनमध्ये आपण किती हॅलोजन ऍड केले पाहिजे? 2 हॅलोजन ऍड केले पाहिजे. आणि हायड्रोकार्बन मध्ये जर आपण 2 हॅलोजन ऍड केले तरच तुम्हाला डायहॅलाइड मिळतंय. मला हे सांगा, असा कुठला हायड्रोकार्बन आहे, असा कुठला हायड्रोकार्बन जर तुम्ही यूज केला तर त्याच्यामध्ये तुम्ही 2-2 हॅलोजन ऍड करू शकताय. मला हे सांगा, जर मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतला आणि एक हॅलोजन जर मी इथे ऍड केला, एकाच कार्बनला जर इथे एक हॅलोजन ऍड करून दिला सपोज मी, तर होणार काय? या दोन बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक होऊन जाणार. पण मला जर डायहॅलाइड बनवायचं असेल तर मला एकाच कार्बनला 2-2 हॅलोजन दाखवायचे. मला हे सांगा, जेव्हा मी दुसरा हॅलोजन जोडणार तेव्हा हा अजून एक बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. याचा अर्थ CC मधले सगळे बॉन्ड ब्रेक झाले. मला हे सांगा, मी इथे अल्किनचा यूज नाही करू शकत आहे. मग अल्किन जर वापरू शकत नसेल तर मग सांगा काय वापरलं पाहिजे आपण? अल्किल हॅलाइड. नाही, आपल्याला हॅलाइड तर बनवायचंय ना. आपल्याला डायहॅलाइड बनवायचंय. रिएक्टंट फक्त यांच्यापैकीच कोणतरी असणार आहे हायड्रोकार्बन पैकी. अल्काईन. आपल्याला अल्काइनचा यूज करावा लागेल. प्रथमेश मला सांगू शकेल अल्काइनचा काय विचार करतोय आपण? तर 3 बॉन्ड आहेत आणि येस, 2 क्लोरीन लावायचे, 2 बॉन्ड कमी केले की सिंगल व्हेरी बॉन्ड गुड, राहील. परफेक्ट, 100% परफेक्ट. ओके. बघा, डे बाय डे तुम्ही असं इम्प्रूव्हमेंट करा की अल्काइनच घ्यावा लागणार आहे. आणि अल्काइनच का घ्यायचा? कारण अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. आणि जेव्हा त्या कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा तुम्ही समजा तिथला पहिला हॅलोजन इथे जोडला तर त्यातला एक बॉन्ड लगेच काय होणार? ब्रेक होणार. तुम्ही दुसरा पण हॅलोजन इथे सपोज जोडला, त्यातला अजून एक बॉन्ड काय होणार? ब्रेक होणार. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये शेवटपर्यंत एक बॉन्ड शिल्लक असेल आणि तुम्हाला जेमिनल डायहॅलाइड सुद्धा भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला रिएक्टंट साइडला हायड्रोकार्बन वापरायचं आहे, पण असा हायड्रोकार्बन वापरा ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल. याचा तुमच्या माइंडमध्ये आला पाहिजे की तुम्हाला कोणाचा यूज करायचा आहे? अल्काइनचा यूज करायचा आहे. ओके, सो मग बघूया नेमकं
रिॲक्शन कशी होते. सो आपण इथे अल्काइन यूज करतोय ॲसिटिलीन, ज्याला तुम्ही इथाईन सुद्धा म्हणू शकताय. ओके, सो देर इज अ यूज ऑफ ॲसिटिलीन ऑर वी कॅन से इट इज अ इथाईन. ॲस्टिलीन म्हटलं तर फॉर्म्युला काय असतो, CH ट्रिपल बॉन्ड CH, जो आपण अशा पद्धतीने दाखवतोय. दिस मॉलिक्युल इज नोन ॲज ॲस्टिलीन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथाईन. ओके, याला 2 नाव आपण देऊ शकतोय, ॲस्टिलीन ॲज वेल ॲज इथाईन. आता याची केमिकल रिॲक्शन करायची तुम्हाला हायड्रोजन क्लोराईड सोबत. HCl सिंपल आपण याच्यामध्ये काय केलंय, ऍड केलंय. आता मला एक सांगा, हा जो अल्काइन तुम्ही ऑब्झर्व करताय, याचे पण 2 टाईप असतात. जसं मी तुम्हाला अल्किनचे 2 टाईप सांगितले होते. सांगा तर बरं कालचा टॉपिक, अल्किनचे 2 टाईप कुठले असतात? सिमेट्रिकल आणि Symmetrical, येस, अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल. तसे अल्काइनचे पण 2 टाईप असतात. तसे अल्काइनचे सुद्धा 2 टाईप असतात. तर मला सांगा, अल्काइनचे 2 टाईप पुन्हा तेच असणारे सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल. मग याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं, हा सिमेट्रिकल आहे की अनसिमेट्रिकल आहे? Symmetrical. हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल. हा परफेक्टली कसा आहे, सिमेट्रिकल आहे. जसं आपण काल बोलायचो की कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बोथ साईडला इक्वल नंबर ऑफ कार्बन पाहिजे, तर आपण त्याला सिमेट्रिकल म्हणतोय. तसे ते काय बोलणार, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या लेफ्ट साईडला राईट साईडला चेक करा टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे. तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या राईट साईडला एकच कार्बन आहे, लेफ्ट साईडला पण एक कार्बन आहे. याचा अर्थ हा एकदम परफेक्टली कसा आहे, सिमेट्रिकल आहे. आणि जर मी एखादं स्ट्रक्चर समजा असं काढलं असतं, CH3C ट्रिपल बॉन्ड CH, तर सांगा हा सुद्धा एक प्रकारचा अल्काइनच आहे. पण याच्यामध्ये चेक करा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या राईट साईडला एकच कार्बन आहे, पण लेफ्ट साईडला 2 कार्बन आहे. याचा अर्थ या अल्काइनला मी काय बोलणार, दिस अल्काइन इज कॉल्ड ॲज अनसिमेट्रिकल. बट सध्या तुम्हाला जो समोर दिसतो आहे, तो अल्काइन कसा आहे, परफेक्टली सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल अल्काइन आहे. सिमेट्रिकल अल्काइन तुम्ही यूज करताय, त्याच्यामध्ये तुम्ही HCl ऍड करताय. तर मला सांगा, सिमेट्रिकलच्या बाबतीत आपण असा विचार केला होता का, की हायड्रोजनला कुठे पाठवायचं, क्लोरीनला कुठे पाठवायचं, असं आपण सिमेट्रिकलच्या बाबतीत विचार करतो का? नाही. नाही. आपण विचार कोणाच्या बाबतीत करतो, जेव्हा तो अनसिमेट्रिकल असेल. तर मला एक सांगा, सध्या जी तुम्ही रिएक्शन बघताय, त्याच्यामध्ये तुम्ही HCl ऍड करायचंय. आता HCl ऍड करताना तुम्हाला हा विचार करायची गरज नाहीये, की हायड्रोजनला मी इथे पाठवलं पाहिजे का हायड्रोजनला मी या साईडला पाठवू. क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कचा स्कोप ठेवूच नका, कारण हा सिमेट्रिकल आहे. तुम्ही ऍडिशन कशीही करू शकता, हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं. जर सिमेट्रिकल असेल तरचीच गोष्ट आहे. सिमेट्रिकल असेल तर तुम्ही ऍडिशन कशाही पद्धतीने करू शकता आहात. ओके, आनंद काय म्हणतोय, केवढा पार्ट शिकवून झाला नाही, आत्ताच स्टार्ट केलं, जस्ट आत्ताच एक रिएक्शन स्टार्ट केली आपण. ही पहिलीच रिएक्शन आहे. तर या केसमध्ये तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता, तुम्ही ऍडिशन कशी केली पाहिजे. चॉईस तुमची असेल, चॉईस तुमची असेल, कारण वापरलेला अल्काइन कसा आहे, सिमेट्रिकल आहे. तुम्ही कशाही वेने ऍडिशन करू शकता. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा किंवा मार्कोनिकॉव्ह अँटीमार्कोनिकॉव्ह काहीच विचार करण्याची आवश्यकता नाही. सिंपल ऍडिशन करून द्या. मग मला एक सांगा, मी H आणि Cl ला जर कशी ऍडिशन करू शकत असेल, समजा मी H ला इथे जोडलं, तर ऑब्व्हियसली मला Cl ला इथे जोडावं लागणार आहे. आणि जेव्हा या दोघांना मी जोडणार, तेव्हा या ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, या ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये होणार आहे. सर आपल्याला तर जेमिनल बनवायलाच हवा, तुम्ही तर एकच करून ऍड करताय. अजून स्टेप बाय स्टेप थांबा, ही तर फक्त पहिली स्टेप आहे. ज्या पहिल्या स्टेपमध्ये आपण सिंपल HCl ला ऍड करून तुम्हाला एक प्रोडक्ट मिळवतोय. H ला तुम्ही तिकडेच ऍड केलं पाहिजे, मी हे नाही सांगत तुम्हाला. मी तुम्हाला हा H ला इथेच ऍड करा, दुसरीकडे कुठेच करू शकत नाही असं अजिबात बोलत नाही. इथे सिमेट्रिकल असल्यामुळे तुम्ही ऍडिशन कशाही पद्धतीने करू शकताय, पण मी हा पॅटर्न फॉलो केला, दॅट्स इट. सो जर मी हा पॅटर्न फॉलो केला, तर मला सांगा, या कार्बनला आधीपासून एक हायड्रोजन होता आणि आता अजून एक हायड्रोजन जोडला जातोय, म्हणजे त्या कार्बनला टोटल 2 हायड्रोजन झाले. चेक करा, फर्स्ट अँड सेकंड. इथे ट्रिपल बॉन्ड होता, ट्रिपल बॉन्डचं काय झालंय, चेक करा, डबल बॉन्ड झालंय. नंतर ज्या पुढचा एक कार्बन, त्या पुढच्या कार्बनला एक होता हायड्रोजन, आता कोण जोडणार आहे, अजून क्लोरीन पण जोडला जाणार आहे. चेक करा, हायड्रोजन पण होता, क्लोरीन पण जोडला गेला. फक्त महत्वाचं लक्षात ठेवा, HCl ला जोडताना ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड करायला विसरू नका. या मॉलिक्यूलला तुम्ही लिहिताना अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतात, CH2 डबल बॉन्ड CH, CH च्या पुढे काय लिहिणार, Cl. तुम्ही अशा वेळेने सुद्धा याला रिप्रेझेंट करू शकता. कोणी मला जुन्या मुलांनी सांगण्याचा प्रयत्न करा की हे कुठल्या टाईपची फॅमिली आहे, याचा टाईप ओळखता येईल का तुम्हाला, याचा टाईप ओळखायचा. बघूया याचा आन्सर कोण देते आज. तर सेकंड. नाही नाही नाही,
नाही सेकंडचा sp2 कार्बनला अटॅच झालेला. ऍग्री. हॅलोजन ऍटम sp2 ला अटॅच आहे. अजून महत्वाचं इन्फॉर्मेशन टाईप ओळखायचा आहे. विनेल. हा करेक्ट. त्याला आपण कुठली फॅमिली बोलतो? दिस इज अन विनाइल हॅलाइड. ही फॅमिली कुठली आहे? दिस मोलेक्युल कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ विनाइल हॅलाइड, ज्याचं नाव आहे विनाइल क्लोराइड. विनाइल क्लोराइडला तुम्ही 1 क्लोरो इथिन सुद्धा म्हणू शकता. ही फॅमिली कुठली आहे? दिस इज अन विनाइल क्लोराइड, किंवा तुम्ही त्याला विनाइल हॅलाइड म्हटलं तरी चालतंय, पण सध्या क्लोरीन दिसतो आहे म्हणून आपण त्याला विनाइल क्लोराइड बोललो आहे. ओके, सो दिस इज विनाइल क्लोराइड. आता याचं तुम्ही अजून एक नाव देऊ शकता 1 क्लोरो इथिन. ते दिलंच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही त्याला सिम्पली क्लोरो इथिन किंवा 1 क्लोरो इथिन म्हटलं तरी चालतंय. आता अजूनही तुम्हाला जेमिनल डायहाइड भेटलाय का? नाही. मग आता काय करायचं? आता पुन्हा याच कंपाऊंड मध्ये हे जे सध्या प्रोडक्ट फॉर्म झाले ना, याच प्रोडक्ट मध्ये पुन्हा काय टाकायचं? HCl टाकायचा. कारण आपल्याला 2-2 हॅलोजन पाहिजे की नाही. पण जेव्हा मी त्याच्यामध्ये अजून HCl टाकणार, बघा मागचंच कंपाऊंड मी पुन्हा घेतोय, त्याच्यामध्ये मी HCl ऍड करतो आहे. पण आता मला एक सांगा, हा जो मॉलिक्यूल तुम्हाला दिसतो आहे, ज्याला मी अल्किन बोलतोय, आता सध्या तुम्ही ज्या अल्किनला बघता आहात तो सिमेट्रिकल आहे की अनसिमेट्रिकल आहे? अनसिमेट्रिकल. एका स्टुडंटने आन्सर दिलंय अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल आहे सर. एक स्टुडंट बोलतोय सिमेट्रिकल. सिमेट्रिकल. कोणी सिमेट्रिकल बोलतोय, कोणी अनसिमेट्रिकल बोलतोय. क्वेश्चन त्यासाठीच विचारलं गेलं की काही ना काही कन्फ्युजन झालं पाहिजे आणि ते कन्फ्युजन आता दूर करायचंय. तुम्ही जर फक्त असा विचार केला की सर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साईडला एकच कार्बन आहे, लेफ्ट साईडला पण एक कार्बन आहे, तर तुम्ही त्याला सिमेट्रिकलच बोलणार आहे. पण तुम्ही हा पण विचार केला की कार्बन कार्बन डबल बॉन्ड तुम्ही बघताय, त्याच्या पुढे पण विचार करा, इकडे क्लोरीन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे. तर कालचं एक एक्झाम्पल आठवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मी HH काढला होता, जेव्हा मी BR सर हे BR मेन्शन फिफ्थ केला टाइप होता, आहे. एकच मिनिट, जेव्हा मी H आणि Cl दाखवला होता, तर तुम्ही याला बघून काय बोलला होता? सिमेट्रिकल. याला पण तुम्ही सिमेट्रिकल बोलला होता आणि न कळत तुमच्याकडनं आन्सर आला की नाही सर याला काय बोललं पाहिजे, मग याला काय बोललं पाहिजे? अनसिमेट्रिकल बोललं पाहिजे. कारण ऍटम्स वेगवेगळे आलेत की नाही. आता ऍटम्स वेगवेगळे आलेत. वरती ऍटम्स कसे होते? सेम होते, पण इथे ऍटम कसे आहेत? डिफरंट. तसा विचार तुम्हाला इथे पण करायचा आहे. लेफ्ट हँड साईडला 2-2 हायड्रोजन आहे, राईट साईडला एक हायड्रोजन एक क्लोरीन आलेला आहे. याचा अर्थ याला मी सिमेट्रिकल म्हणू शकत नाहीये. त्याला मी सिमेट्रिकल केव्हा म्हणू शकलो असतो? जेव्हा इथे क्लोरीन नसतं राहिला, इथे इथे डायरेक्टली हायड्रोजन आला असतं, तर मी त्याला काय बोललो असतो? सिमेट्रिकल बोललो असतो. याचा अर्थ तिथे ऍटम्स बदललेत, इथे क्लोरीन आलाय आणि क्लोरीन आल्यामुळे हा जो काही विनाइल क्लोराइड आहे, या विनाइल क्लोराइडला मी काय बोलणार आहे? दिस इज अन अनसिमेट्रिकल. याला मी आता काय बोलणार आहे? दिस इज अन अनसिमेट्रिकल. ओके, आता अनसिमेट्रिकल आहे हे समजल्यानंतर याच्या पुढे तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही हे जे HCl ऍड करतायत ना, हे जे तुम्ही HCl ऍड करताय, हे HCl ऍड करताना तुम्हाला हे जर माहिती आहे की हा अनसिमेट्रिकल आहे, तर सांगा तुम्ही याची ऍडिशन करताना कुठला रूल वापरणार? मार्कोनिकॉफ्स. मार्कोनिकॉफ्स रूल. ऍब्सोल्युटली करेक्ट. मग तुम्ही आता मार्कोनिकॉफ्स रूल नुसार सांगा मला की या निगेटिव्ह पार्टला कुठल्या कार्बनला जोडणार? समजा मी त्याला नंबर करतोय, सपोज दिस इज कार्बन नंबर 1 अँड दिस इज कार्बन नंबर 2. असे 2 कार्बन मी तुम्हाला दाखवले, तर सांगा निगेटिव्ह पार्टला कुठल्या कार्बनला जोडाल तुम्ही? कार्बन नंबर 1. 1. कार्बन नंबर 1 ला. ऍब्सोल्युटली. मग त्या फर्स्ट कार्बनला तुम्ही क्लोरीन जोडून द्यायचा आणि सेकंड कार्बनला तुम्ही H+ जोडायचा आहे. असं जोडल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट बघा कसं मिळणार आहे. एक मिनिट, याला रिमूव्ह करतो इथून. बघा निगेटिव्ह पार्टला मी कुठे जोडले? त्या फर्स्ट कार्बनला जोडलाय, तर ऑब्व्हियसली हायड्रोजन त्या सेकंड कार्बनला जाणार आहे आणि ते गेल्यानंतर स्ट्रक्चर दिसायला असं असेल. आता तुम्ही एक नोटीस केलं का की एकाच कार्बनला 2-2 हॅलोजन ऍटम अटॅच आहे, तर सांगा एकाच कार्बनला 2-2 हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला कुठल्या फॅमिलीतलं कंपाऊंड बोलतो आपण? जेमिनल. येस, त्याला आपण कुठली फॅमिली बोलतो? जेमिनल. जेमिनल डायहॅलाइड. इट इज कॉल्ड एज जेमिनल डायहॅलाइड. आणि मला हे सांगा, समजा मला जेमिनल डायहॅलाइड तर मिळाला, ऍक्सेप्टेड, पण जर मला व्हिसिनल डायहॅलाइड मिळवायचं राहिलं असतं तर मी मिळवू शकलो असतो का? अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. अँटी HBr मार्कोनिकॉफ्स रूल. नाहीये. हा, इथं काय टाकलंय आपण? HCl टाकलंय.
आणि मला तुमच्याकडनं हे एक्सपेक्ट होतं की तुम्ही अँटी मार्कोनिकॉस बोललाच पाहिजे होता आज, की जे चुकीचं आन्सर आहे. अँटी मार्कोनिकॉस रूल जर आपण अप्लाय केला तर अँटी मार्कोनिकॉस रूल HCl साठी चालणार आहे का? इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे आपण इथे पेरॉक्साईड जरी टाकून ठेवलं तरी आपल्याला जेमिनलच भेटणार आहे, आपल्याला व्हिसिनल भेटणार नाही. हा, जर समजा आपण आधीपासून HBr वापरला असता, आधीपासून अगदी मागच्या स्टेप पासून HBr वापरला असता आणि आत्ताच्या स्टेपला जर मी ते पेरॉक्साईड टाकलं असतं तर कन्फर्म मला काय मिळालं असतं? मग व्हिसिनल मिळालं असतं. आला काय पॉईंट लक्षात सगळ्यांना? येस सर. बाकी स्टुडंट्स समजते की नाही समजत आहे? येस सर. तन्वी, यश, स्नेहल, सोहम, हो सर कळालं. अरे बोलत जा रे. येस ईशा. सर, कळालं. कळालं सर. ओके. रिप्लाय करत जा रे, रिप्लाय करत जा. म्हणजे कसं अदरवाईज मग मी पुढे निघून जाणार ना, मग प्रॉब्लेम तुमचा होऊन जाईल. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर मला विचारून घ्यायची. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला जे कंपाऊंड मिळालं आहे दिस इज डायक्लोरो इथेन. याचे दोन नाव आहे डायक्लोरो इथेन, पण त्याला तुम्हाला सांगावं लागेल की हा कुठल्या फॅमिलीमधला आहे. दिस इज अ जेमिनल डायहॅलाइड. तुम्ही याचं नाव पण देऊ शकताय. याला अजून एक नाव आहे. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथिलीन. इथिलीन डायक्लोराइड. आणि मला एक सांगा, इथिलीन डायक्लोराइड हा जेमिनल डायहॅलाइडच असतो. तर मला एक सांगा, समजा मला व्हिसिनल डायहॅलाइड बोलायचं राहिलं असतं, इथे काय नाव लिहिलं असतं मी? काल सांगितलं होतं. जसं हे इथिलीन तर जेमिनलला इथिलिडिन आहे, इथिलिडिन. जेमिनलला आपण इथिलीन बोलतो आहे. इथिलिडिन, सॉरी, तिथे काय बोललो पाहिजे आपण? इथिलिडिन. आता आन्सर होऊनच गेलं, त्याला काही अर्थ नाही राहिला आता. इथिलिडिन डायक्लोराइड. ओके, दिस इज इथिलिडिन डायक्लोराइड. आणि जर इथिलीन डायक्लोराइड म्हटलं असतं ते कुठलं झालं असतं? मग ते व्हिसिनल झालं असतं. इट इज अन व्हिसिनल. बघा, कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. आता एक काम करायचं का आपण, या रिएक्शन पर्यंत आपण तर आलो, चला हरकत नाहीये, इथपर्यंत आपण पोहोचलोय, ज्याला आपण जेमिनल बोलतो आहे. आता जो पुढचा टॉपिक तुमचा घ्यायचा ना, याच्यामध्ये मी 2-4 MCQ तुमचे घेतो, पण पहिल्यापासून जे तुम्ही शिकलात ना आजपर्यंत, पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत, त्याची मी काही MCQ सॉल्व्ह करून घेतो तुमच्याकडनं आणि बघूया की अभ्यास कसा चाललाय किंवा किती समजलंय, आठवतंय का, आपण सगळं डिस्कशन करू. आधी काही साधे MCQ ते आपण सॉल्व्ह करू. बघा, पहिला MCQ मी तुम्हाला काय, अल्केन. आय थिंक हे काल झाले होते बहुतेक आपले. येस सर. आठवतं का तुम्हाला? मी पुढचे काही MCQ घेऊन टाकले होते आधी. अल्केन ऑन क्लोरिनेशन गिव्स. आठवतंय का? बघा, ऑप्शन सी. अल्किल अल्किल क्लोराइड. क्लोराइड. येस. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊ. मार्कोनिकॉफ्स रूल इज अप्लाइड टू सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल, बोथ ए अँड बी? अनसिमेट्रिकल. कालचेच क्वेश्चन आहेत हे. इफ HBr is added to unsymmetrical alkene in presence of peroxide, the addition proceeds by? अँटी मार्कोनिको. अजून काय वेगळं बोलायचंय? ऑप्शन डी, बोथ बी अँड Both B and C. This option is correct. ओके, फक्त अँटी मार्कोनिकॉफ्स करेक्ट आहे असं नाहीये, तर या केसमध्ये खऱ्या शिफेट सुद्धा त्याला म्हटलं जातं. याचा तुम्ही कोणासोबत जायला पाहिजे होता आता सुद्धा? ऑप्शन डी सोबत. ओके. इफ इथिलीन इज ट्रीटेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड, वी गेट. काल हा क्वेश्चन डिस्कस केला तुम्ही शेवटी. ऑप्शन बी. बी और सी. काही मुलांनी बी सांगितलंय आणि काही मुलांचं बी और सी चाललंय. इथिलीन घेतलंय आपण. इथिलीन म्हणजे आपण सिंपल मेन्शन करतो आहे CH2 डबल बॉन्ड CH2. याची रिएक्शन आपण करतोय क्लोरीन सोबत इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, तर हे 2 क्लोरीन आपण इथे जोडणार आहोत. असे 2 क्लोरीन आपण जोडणार आणि क्लोरीन जोडताना कार्बन कार्बन डबल बॉन्डचा करणार सिंगल बॉन्ड. मॉलिक्यूल तुम्हाला मिळणार CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि दोघंही कार्बनला तुम्हाला काय जोडायचंय? क्लोरीन जोडायचंय. आणि आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, हा जो टाईप आहे हा कुठला टाईप आहे? व्हिसिनल डायहॅलाइड आहे. आणि या व्हिसिनल डायहॅलाइडचं नाव काय आहे? या व्हिसिनल डायहॅलाइडचं नाव आहे इथिलीन डायक्लोराइड. हे त्याचं झालं कॉमन नेम. आणि 1,2 डायक्लोरो इथेन हे त्याचं झालं IUPAC नेम. मग या क्वेश्चनचा आन्सर दोघं सुद्धा असणार आहे बी आणि सी.
सो वी गो विथ ऑप्शन डी. ऑप्शन डी इज फायनल आन्सर. ओके, कालपर्यंतचा हा टॉपिक होता. आता मी काय करतोय, तुमचा स्टडी चेक करतोय. आपण काही MCQ सॉल्व्ह करू आता. मी तुमच्यासोबत अजून एक फाईल शेअर करतोय. 1 मिनिट. बेसिक लेवलचे क्वेश्चन घेतो. मला हे सगळं नवीन फाईल दिसते का तुम्हाला? हो सर. हो सर. चला, आता हे काही MCQ आपण सॉल्व्ह करू जे A लेवलचे आहे, म्हणजे बेसिक लेवलचे आहेत. ओके, सो आता हे सॉल्व्ह होणं तुमच्याकडनं गरजेचं आहे बरं का. हायर लेवलपर्यंत आपण तेव्हा जाऊ शकतोय जेव्हा आपण बेसिक लेवलचे सॉल्व्ह करणार. ओके, आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या स्टुडंट्सला पाठीमागच्या लेक्चरचे लिंक्स हवे असतील त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. व्हॉट्सअपवरती मेसेज करा. त्यांना मी पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्ट पाठवून देणार. ओके, पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला प्लेलिस्ट शेअर करून देणार. ज्यांना हवं असेल त्यांनी फक्त मेसेज करा मला. मी कुठल्या ग्रुपमध्ये टाकणार नाही, तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला ते शेअर करून देईल. ओके, सो नाउ विल प्रोसीड फॉर द सम MCQs विच इज व्हेरी बेसिक लेवल MCQ, ज्याला मी लेवल 1 नाव दिलंय. पण आता बघूया लेवल 1चे MCQ सॉल्व्ह होत आहेत की नाही होते. लेवल 1चे MCQ काय फक्त मी जेवढे आज घेतो तेवढेच नाहीये, अजून बरेचसे आहेत. पण ते जमणं गरजेचं आहे आजच्या डेटला. म्हणजे तुम्ही हायर लेवलपर्यंत जा, नक्की जा, पण त्याआधी हे पण जमणं गरजेचं आहे. ओके, सो मग बघूया आपण नेमके कुठले कुठले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. मी एक क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल हॅलाइड इज. थोडासा विचार करून ठेवा. आन्सर तुमच्या मनात येते का चेक करून मी तुम्हाला ऑप्शन दाखवतोच आहे. एकच मिनिट. हां, 1 मिनिट ओनली. फाईन. बघा, आता मी तुम्हाला इथे जनरल फॉर्म्युला विचारलाय अल्किल हॅलाइडचा, आणि याच्यावरती आपण डिस्कशन पण केलेलं आहे, आणि हा क्वेश्चन याच्या आधी आपण सॉल्व्ह पण केलाय. पण तो क्वेश्चन आत्ता जमतो का ते महत्वाचं आहे. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. Option number ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, तर आपण जनरल फॉर्म्युला त्याचा बघितला होता, दॅट इज CnH2n+1 अँड X. तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या, आणि अजून तुम्हाला आठवत असेल की एका मुलाने विचारलं की सर हा फक्त टर्शरीसाठीच आहे का. तर आपण हे पण सांगितलं होतं की धिस जनरल फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी अल्किल हॅलाइड. दिस इज कॉमन जनरल फॉर्म्युला for all, that is primary, secondary and tertiary alkyl halide. So for this question we go with option B. Second option is correct. Next question. The hybridization of two carbon atoms in C2H5Cl(r). Hybridization of two carbon atoms in C2H5Cl(r). तुम्हाला मी क्वेश्चन दिलाय, त्याबद्दल थोडासा विचार करून ठेवा. मी तुम्हाला ऑप्शन पण दाखवणार आहे, पण ऑप्शन बघण्याच्या आधी तुमच्या माइंडमध्ये आन्सर यायला पाहिजे होतं. ते आलंय का चेक करा ऑप्शन दिल्यानंतर. ओके, मी तुम्हाला ऑप्शन पण दाखवतोय. सो हिअर इज द ऑप्शन्स. sp3 sp2 sp3 sp sp3 sp3 sp2 sp. sp3. Option is third. sp3 sp3 असं ऐकलंय मी. तुम्ही नंबर सांगा फक्त 1 2 3 4. Third Three. option. ऑप्शन 3. 3. अच्छा, बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे ऑप्शन 3. त्याचं आपण आधी सोल्युशन पण बघूया. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन दाखवतो. बघा, हायब्रिडायझेशन ओळखण्यासाठी सिंपल कॉन्सेप्ट, सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती. जेव्हा कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड असतात, तर सांगा त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं. sp3. sp3. जेव्हा कार्बनला कुठल्या तरी साईडला, कुठल्या पण साईडला, लेफ्ट साईड, राईट साईड, टॉप साईड, बॉटम साईड, कुठल्या तरी एका साईडला डबल बॉन्ड असतो, तेव्हा कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2. आणि जेव्हा कार्बनला कुठल्या तरी एका साईडला ट्रिपल बॉन्ड असेल आणि बाकीचे सिंगल बॉन्ड असेल, तर अशा केसमध्ये त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp हायब्रिडायझेशन असतं. ओके, सो मग आता आपल्याला हा जो मॉलिक्यूल दिला आहे, हा मॉलिक्यूल C2H5Cl म्हणजे इथिल क्लोराइड. इथिल क्लोराइडला आपण अगदी स्पष्टपणे सगळ्यांना समजेल असं प्रेझेंट करू. तर 2 कार्बन दाखवले, त्या 2 कार्बनमध्ये चेक करा सगळे काही बॅलन्स होत आहेत का. जेवढे हायड्रोजन त्यांनी दिले ते आपण इथे दाखवूया. टोटल नंबर ऑफ हायड्रोजन्स आर 5. ते 5 हायड्रोजन मी तुम्हाला दाखवलेत. हे तुम्ही बघताय इथिल क्लोराइडचं स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये पहिला जो कार्बन आहे चेक करा. पहिल्या कार्बनला तुम्हाला सगळेचे सगळे सिंगल बॉन्ड दिसत आहेत. याचा अर्थ या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय असणार आहे, sp3 असणार आहे. तुम्ही जो सेकंड कार्बन बघतायत त्याला पण चेक करा, सगळेचे सगळे सिंगल बॉन्डच आहे. मग याचं पण हायब्रिडायझेशन काय असणार आहे, sp3 असणार आहे.
याचा अर्थ दोघंही कार्बनचं हायब्रिडेशन तुम्हाला काय मिळालं, sp3 मिळालं. दॅट इज ऑप्शन 3 इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन 3 इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, आता इथे तुम्ही तेच सांगितलं मी तुम्हाला, जे आता मी तुम्हाला डिस्कस केलं ते, पण याच्यापेक्षा हे जे साईडला मी एक्सप्लेन केलं ते अजून चांगलं आहे. याच्यापेक्षा हे जे तुम्हाला मी सांगितलंय हे अजून व्यवस्थित समजतं की एक्झॅक्टली आपण कशा पद्धतीने शोधलंय. ओके, सो पण त्याचं सोल्युशन जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला दाखवून देतोय. सो त्याचं सोल्युशन मी तुम्हाला इथे शो केलं. दोघंही कार्बनचं कुठलं हायब्रिडेशन आहे, sp3 का आलाय सगळ्यांना क्लिअर असेल. ओके, सो मग कुठलं ऑप्शन फायनली करेक्ट असणार आहे, ऑप्शन 3. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. अरे प्रथमेश, तो क्वेश्चन सॉल्व्ह करू बरं का आपण. IUPAC वरून लक्षात आलं मला ते. Yes, sir. IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज. सो बघा कुठलं ऑप्शन करेक्ट असेल. Chloroethane. Option 2. बाकीचे स्टुडंट आन्सर नाही करत आहे. बोलावं लागेल बरं का, बोलावं लागेल. येस सर, बरोबर आहे. क्लोरोइथेन. मी सगळ्यांचे नाव घेतोय, जेवढे कोणी आता प्रेझेंट आहेत. ऑलमोस्ट 19 स्टुडंट्स प्रेझेंट आहे. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. अदरवाईज तुम्हाला नंतर असं की याच्यापासून आपण दूर थांबू, हे लेक्चर मला आवडत नाही, मग कंटाळा येईल, मग 4-5 दिवसानंतर तुम्ही लेक्चर स्किप करायला सुरुवात करणार. 1 दिवस करणार, 2-4 दिवस नाही करणार, हळूहळू तुम्ही अजिबात नाही करणार. तर लक्षात घ्या, हे याच्यात पार्टिसिपेट करा. तुमचा आन्सर जेव्हा बरोबर येईल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल, अजून आन्सर सॉल्व्ह करायचे वाटतील. सो पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट ऑनलाईन क्लासेसला. ओके, सो बघूया आपण. ऋषिकेश लिंक शेअर केली का प्लेलिस्टची? हां, मी तुम्हाला सांगितलं ना ऋषिकेश, ज्यांना लिंक हवे असेल त्यांना मला पर्सनली मेसेज करा, मी त्यांना लिंक शेअर करून देईल. ओके, सो IUPAC नेम विचारलंय, तर पहिलं जे नाव दिलंय इथिल क्लोराइड, हे नाव कुठलं नाव आहे, हे त्याचं कॉमन नेम. कॉमन Common नेम name. आहे. हे त्याचं कुठलं नेम आहे, कॉमन नेम. आणि क्लोरोइथेन हे त्याचं ऍक्च्युली काय आहे, IUPAC नेम आहे. सो दिस कंपाऊंड, याचं IUPAC नेम कुठलं असणार आहे, क्लोरोइथेन. ओके, आता मी एक क्वेश्चन घेतो, मधूनच एक क्वेश्चन घेतो मी. हां, याचं जाऊ दे, नाव जाऊ दे. हां, मी तुमचा एक क्वेश्चन घेतो, थांबा. व्हॉट्सअपला पाठवलं ना तू ते? एक हो, सर. मिनिट. दोन कंपाऊंड आपण दोघंही सॉल्व्ह करू. ओके, पहिलं कंपाऊंड तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे, खालीवर होऊ जाईल. टेट्रा टर्शरी ब्युटिल मिथेन असं एक कंपाऊंड दिलं बघा. कंपाऊंड असं दिलं आहे, टेट्रा, त्याच्या पुढे आहे टर्शरी, त्याच्या पुढे आहे ब्युटिल मिथेन. ओके, याचं आपण IUPAC नेम लिहिण्याचा प्रयत्न करू. आता हे त्याचं ऍक्च्युली आहे कॉमन नेम. या कॉमन नेम वरनं तुम्ही त्याचा IUPAC लिहिणं हे डायरेक्टली डिफिकल्ट आहे. मग त्यासाठी तुम्हाला त्याचं काय जमलं पाहिजे प्रॉपरली, तर तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. एकदा की स्ट्रक्चर जमलं तर मग स्ट्रक्चरवरनं IUPAC काढणं सोपं आहे. तर बाकीच्या पण मुलांनी याच्याबद्दल थिंक करा. मी तुम्हाला हा मॉलिक्यूल सॉल्व्ह करून देतोय. तुम्हाला मॉलिक्यूल काय दिलाय, टेट्रा टर्शरी ब्युटिल मिथेन. आता याचा विचार तुम्हाला कसा करायचा माहिती का, टेट्राचा अर्थ तुम्ही ते काय घेणार आहात, टेट्राचा अर्थ काय घेणार तुम्ही, 4 टाइम्स समथिंग काहीतरी आहे. 4 टाइम्स कोण आहे, टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. आता टर्शरी ब्युटिल ग्रुप कसा प्रेझेंट करायचा, याच्यासाठी तुम्हाला टर्शरीचा अर्थ कळला पाहिजे. मग बघा, मी तुम्हाला एक ग्रुप दाखवतोय इथे, अशा पद्धतीने ग्रुप दाखवतोय, CH3 CH3 CH3, आणि ते फक्त एक बॉन्ड दाखवून देतोय असा, म्हणजे हा कुठेतरी अटॅच होणार आहे. आता मला सांगा, हा जो ग्रुप मी काढलाय, या ग्रुपला मी टर्शरी ब्युटिल ग्रुप का बोललो पाहिजे, याला मी टर्शरी ब्युटिल ग्रुप का बोललो पाहिजे, एक एक शब्दाचा अर्थ होईल. टर्शरी का म्हटलं पाहिजे, कारण हा जो सेंटरचा कार्बन आहे, या कार्बनला ऑदर किती कार्बन जोडले गेलेत, 3 कार्बन जोडले गेले. म्हणून आपल्याला काय बोलणार आहोत, इट इज सेड टू बी टर्शरी. तुम्हाला आठवतं का, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. मग याला 3 कार्बन जोडलेत, याचा अर्थ हा टर्शरी झालेला आहे. ओके, ब्युटिल का म्हटलो गेलो, कारण त्या टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत, 1 2 3 अँड 4 कार्बन म्हणून त्याला काय म्हणतोय आपण, ब्युटिल म्हणतोय. मग तुम्हाला आधी हे समजून घ्यायचंय की हा जो ग्रुप मी तुम्हाला दाखवलाय, या ग्रुपला काय बोलतात, टर्शरी ब्युटिल ग्रुप बोलतात. आणि या टर्शरी ब्युटिल ग्रुपला तुम्हाला किती वेळेस घ्यायचं आहे,
4 वेळा. करेक्ट. 4 वेळा. आपल्याला हा टर्शरी ब्युटिल ग्रुप किती वेळेस घ्यायचा आहे? 4 टाइम्स घ्यायचा आहे. पण तो जोडायचा कुठे? हा एक बॉन्ड जो दिसतोय ना असं साईडला तुम्हाला, असे 4 ग्रुप आहे. पण तो जोडायचा कुठे? तुम्हाला मिथेनला जोडायचा आहे. आता मला एक सांगा, मिथेन कसं असतो? CH4. इथे आपण प्रेझेंट केला आहे CH4. पण मला एक सांगा, या मिथेनमध्ये तुम्हाला असे 4 ग्रुप जोडायचे आहेत. असे 4 ग्रुप जोडायचे आहेत. याचा अर्थ ते हायड्रोजन काढून टाकायला लागतील ना तुम्हाला. हे चारही पण हायड्रोजन तुम्हाला काढून टाकावे लागतील. हे चारही हायड्रोजन काढून टाका आणि त्यांच्या जागेवरती असे 4 ग्रुप ऍड करा. मग मला एक सांगा, तशी जर प्रोसेस मी केली तर एक मिनिट, हे सगळे हायड्रोजन काढून घेतले आणि आपल्याला हे चारही ग्रुप टर्शरी ग्रुप जोडायचे आहेत. आता हे चारही ग्रुप आपण इथे जोडणार. आता अशा टाईपचा ग्रुप आपल्याला जोडायचा आहे. सो त्याला आता मी जोडायला सुरुवात करतोय. सो हिअर इज द फर्स्ट ग्रुप. बघा बरोबर दाखवतोय का मी? CH3 CH3 अँड CH3. हा झाला पहिला ग्रुप. सेम असे बाकीचे पण ग्रुप तुम्हाला जोडायचे 1 by 1. इथे डाऊन साईडला दुसरा जोडतोय CH3 CH3 अँड 1 more CH3. सिमिलरली अजून तुम्हाला बाकीचे 2 जोडायचे आहेत. त्याला आपण सुरुवात करतोय. सेंटरला C काढलाय. CH3 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 आणि अजून एक ग्रुप तुम्हाला जोडायचा आहे, जो मी या साईडला जोडतोय. CH3 CH3 अँड CH3. अशा पद्धतीने आपण पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. फक्त आताशी फक्त आपण काय ड्रॉ करतोय? स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. आता मला सांगा, स्ट्रक्चर वरनं जेव्हा तुम्हाला IUPAC नेम लिहायचं असतं तर IUPACचा सगळ्यात पहिला रूल काय असतो? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सगळ्यात पहिल्यांदा काय सिलेक्ट करायची? लॉंग चेन सिलेक्ट करायची. नंबर 2, त्या लॉंग चेनला तुम्हाला काय करायचं असतं? नंबरिंग करायचं असतं. नंबर 3, राईट द पोझिशन अँड नेम ऑफ ब्रांचिंग. राईट द पोझिशन अँड नेम ऑफ ब्रांचिंग. आणि चौथा रूल असतो राईट द नेम ऑफ पॅरेंट अल्केन. असे 4 रूल्स आपण फॉलो करतोय. ओके. सो आता मला सांगा, रूल नंबर 1. मी रूल नंबर 1 अप्लाय करतो आहे. ब्लॅक पेन यूज करतो इथे. फाईन. मला सांगा, लॉंगेस्ट चेन तुम्हाला कुठली वाटते रे? कुठली लॉंगेस्ट चेन घेतली पाहिजे? किती कार्बनची मॅक्झिमम लॉंगेस्ट चेन वाली सांगा ना, किती कार्बन आहे त्याच्यात? सर 5 कार्बनची. 1 2 3 4 5. चला, मला पण 5 दिसलेत. कोणाला 5 पेक्षा जास्त दिसतंय का? चेक करा. 5 पेक्षा सर मला जास्त सापडले. कसं पण चेन सिलेक्ट करा, पण मला 5 पेक्षा जास्त शोधून दाखवा. मी पण प्रयत्न करतोय. 1 2 3 4 सर 5. 5 मिळते. 1 2 3 4 5. कसंही जा तुम्ही स्ट्रक्चर. तुम्ही बेंड करा, झिगझॅग मध्ये जा, खालून वरती जा, वरून खाली जा, एल शेप मध्ये जा, कसंही जा, झेड पॅटर्न मध्ये जा, कसंही जा तुम्ही. तुम्हाला 5 पेक्षा जास्त भेटणार नाही. मग मला 5 कार्बन असलेली लॉंगेस्ट चेन मी शोधली. मग तुम्ही हॉरिझॉन्टल घ्या किंवा व्हर्टिकल किंवा कशी घ्या. समजा मी ही चेन सिलेक्ट केली अशी, याला मी लॉंगेस्ट चेन बोलतोय. दिस इज अन लॉंगेस्ट चेन. तुम्ही हॉरिझॉन्टल घेतली असेल तरी चालतंय. समजा मी ही लॉंग चेन डिसाईड केली. आता या लॉंग चेनचं डिसिजन झालंय. याला काय करायचं? नंबरिंग करायचं. आता नंबरिंग कुठल्या साईडने केलं पाहिजे? ज्या साईडने ब्रांचिंग आहे. तर सगळ्यांना कळून गेलं की ब्रांचिंग कुठे आहे. टॉप साईडने बघितलं तर 2nd नंबरला ब्रांचिंग आहे. बॉटम साईडने जर वरती गेलं तरी 2nd नंबरला ब्रांचिंग आहे. याचा अर्थ ब्रांचिंग इक्विडिस्टन्स आहे. ब्रांचिंग जर इक्विडिस्टन्स असेल तर नंबरिंगचा रूल काय सांगतो आपल्याला? आपण नंबरिंग कुठल्याही साईडने करू शकतोय. तर या केसमध्ये समजा मी वरतून नंबरिंग चालू करतोय. 1 2 3 4 अँड 5. सो अशा पद्धतीने माझं नंबरिंग करून झालेलं आहे. ओके. आता नंबरिंग केल्यानंतर पुढे काय आहे? पुढचा रूल असं सांगतोय की जे ब्रांचिंग आहेत ना, त्या ब्रांचिंगच्या पोझिशन लिहायच्या आणि त्यांचे नावं लिहायचे. आता तुम्ही केअरफुली नोटीस केलं का? बघा, मी तुम्हाला दाखवतो इथे काही गोष्टी. ब्रांचिंग तुमच्याकडे किती टाईपच्या आहेत तुम्ही इथे बघा. ही जी ब्रांचिंग आहे, मिथिल मिथिल दोघं पण सेम आहे. 4थ्या नंबरच्या कार्बनला पण मिथिल मिथिल आहे, ते पण सेम आहे. याचा अर्थ मिथिल जरी 4 असेल तर ब्रांचिंग तर मिथिलचीच आहे की नाही. म्हणजे नाव सध्या माझ्या डोक्यात एकच आहे की ज्याला मी काय बोलतोय? मिथिल बोलतो आहे. त्याच्यानंतर ही मधली एक मोठी ब्रांचिंग आहे बघा, ज्याला थोडंसं मी डार्क कलर यूज करतोय. ही थोडी मोठी ब्रांचिंग आहे अशी. ही ब्रांचिंग थोडी मोठी बघा अशी. ही एक ब्रांचिंग आहे.
आणि सेम ब्रांचिंग या साईडला पण आहे. आता मला सांगणार का तुम्ही, ज्याला आता मी ब्ल्यू बॉर्डर दाखवली आहे त्या ब्रांचिंगला काय बोलतात? ती ब्रांचिंग कुठली? जसं हे मिथिल होतं ना, या ब्रांचिंगला जसं तुम्ही मिथिल नाव दिलं तसं मला एक सांगा, या ब्रांचिंगला तुम्ही नाव काय देणार? टर्शरी ब्युटील. येस, त्याला आपण नाव काय दिलं पाहिजे? टर्शरी ब्युटील. त्याला आपण नाव काय दिलं पाहिजे? टर्शरी ब्युटील. पण आता मला एक सांगा, टर्शरी ब्युटील एकदाच आहे की दोनदा आहे? दोनदा. दोनदा आहे. मग टर्शरी ब्युटीलच्या आधी काय लिहिलं पाहिजे आपण? डाय. डाय लिहिलं डाय. पाहिजे, कारण ते दोनदा आलंय. मग ते तर झालं त्यांचं नाव. नाव काय झालं? डाय टर्शरी ब्युटील. पण ते किती कुठल्या पोझिशनला आहे ते सांगावं लागेल ना आधी आपल्याला. मग सांगा त्यांची पोझिशन काय आहे? 3. थर्ड पोझिशनला आहे. पण मग तो 3 नंबर एकदाच लिहायचा की दोनदा लिहायचा? दोनदा लिहायचं. दोनदा लिहायचं. दोनदा. मग आता मी सुरुवात कशी करतोय बघा याचा आयुपीसी नेम लिहायला. 3,3 डॅश डाय लिहितो आहे कारण दोनदा आलाय. दोनदा काय आलाय? डाय टर्शरी ब्युटील. हे झालं या ब्रांचिंगचं नाव. त्याच्या पुढे पुढच्या ब्रांचिंग घ्यायचंय. पुढच्या ब्रांचिंग म्हणजे मिथिलचं आहे. पण मला एक सांगा, मिथिल टोटल किती वेळेस आलेला आहे? चार. 4दा आलाय. फोर. मिथिल जर 4दा आला असेल त्याच्या आधी काय लिहायचं आपल्याला? कॉमा 2. टेट्रा लिहायचं. टेट्रा मिथिल म्हणजे 4दा मिथिल आलाय तो. मला हे सांगा, एकदा आला तर आपण काय सिंपल मिथिल लिहितो. दोनदा आला तर काय लिहितो? डायमिथिल. 3दा आला तर ट्रायमिथिल म्हणतो. 4 टाइम्स आला तर टेट्रामिथिल बोला. मग मला हे सांगा, टेट्रामिथिल तर झालं त्यांचं नाव, पण त्यांची पोझिशन सांगावी लागेल. मला हे सांगा, त्यांची पोझिशन तुम्हाला कुठे कुठे दिसते आहे? 2, 4. 2ला आणि 4ला आहे. पण 2 नंबरच्या पोझिशनला तो दोनदा आलेला आहे. याचा अर्थ हा 2 नंबर तुम्हाला 2 टाइम्स लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही लिहिणार इथे 2,2 आणि पुन्हा पुढचे मिथिल कुठल्या नंबरच्या कार्बनला आहे? 4 नंबरच्या. मग तो 4 नंबर पण रिपीट करा. 4,4 2, 2 4, 4 आणि मग लिहायचं टेट्रामिथिल. 2, 2 4, 4 टेट्रामिथिल. आता पुढे काय? हे तर झालं रूल नंबर 3. रूल नंबर 4 काय? फक्त पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केन मध्ये त्या व्हर्टिकल चेन मध्ये सापडेल तुम्हाला. पॅरेंट अल्केन लिहिताना फक्त चेक करा टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे व्हर्टिकल चेन मध्ये? 5 कार्बन आहे. मग सांगा 5 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला असतो? पेंटेन. 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 So this is the 3,3 di tertiary butyl 2,2,4,4 tetramethyl pentane. हे नाव समजलं का सगळ्यांना? हो सर, Yes, sir. समजलं. क्लिअर हो, आहे? सर. येस. आयसोब्युटिल कसा असतो एकदा दाखवा बरं. ऋषिकेश तू आधीपासूनच आहे ना रे? दाखवतो. हे होतं टर्शरी ब्युटिल. याचा काही विषय नाही. आता साईडला आपण एक्सप्लेन करू आयसोब्युटिल. बघा, हाऊ वी कॅन रिप्रेझेंट आयसोब्युटिल. ओके, आपण आयसोब्युटिल कशा पद्धतीने दाखवतो? ब्युटिल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय की 4 कार्बन. टोटल कार्बन किती आहेत? 4 आहेत. आणि आयसो काय सांगतोय तुम्हाला? सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप. हे तर तुम्हाला कळलंय आयसोवरनं. आयसो मी आधी दाखवून दिला. आयसोने मला काय इन्फॉर्मेशन दिली? आयसो मला सांगतोय की सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल दाखवा. तो दाखवून झाला. आणि मला ब्युटिल काय सांगतोय? ब्युटिल मला हे सांगतोय की टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 4 आहेत. पण आता समोर मला दिसतं किती टोटल नंबर ऑफ कार्बन? 3 दिसत आहे. याचा अर्थ अजून एक कार्बन दाखवावं लागेल. मग तो एक कार्बन मी इथे दाखवतो आहे. आता फक्त तुम्हाला हायड्रोजन टाकायचे. CH3 इथे येणार CH. इथे याला डायरेक्टली CH3 करू नका. याला आपल्याला CH2 करून डॅश दाखवावं लागेल. हा जो ग्रुप झाला, या ग्रुपला कुठला ग्रुप बोलताय? दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज आयसोब्युटिल ग्रुप. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज आयसोब्युटिल. कोणी विचारलं तर समजलं का? हो सर. ऋषिकेश काय म्हणतो? ऑर्गॅनिक नाही झालं आहे माझं. पण आपण या सिरीज मध्ये हे पण शिकलो ना, आयसो, निओ, एन सगळं घेतलं होतं ऋषिकेश. चला, हरकत नाहीये. अजून एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघूया तो क्वेश्चन कुठला आहे. अरे यार,